कुर्ला विधानसभा के कर्मठ विधायक मंगेश कुडालकर ने सरकारी योजनाओं के सभी लाभार्थियों से मिलने उनके घर गए, जिसमें इस अवसर पर विधायक मंगेश कुडालकर ने सभी लाभार्थियों से लाडली बहन योजना के बारे में चर्चा की और आने वाले दिनों में और भी ज्यादा से ज्यादा महिला इस लाडली बहन योजना से जुड़ें और इसका लाभ उठाएं। आपको बता दें, सभी लाभार्थी महिलाओं ने महाराष्ट्र सरकार के सीएम एकनाथ शिंदे और शिवसेना विधायक मंगेश कुडालकर का आभार व्यक्त किया। माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सर्वांना सूचना केलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थींना पैसे मिळालेले आहेत, ज्यांच्या अकाउंटमध्ये थेट पैसे जमा झालेले आहेत, अशा लाभार्थींची कुटुंब भेट आम्ही सर्व पदाधिकारी घेत आहोत आणि निश्चितपणाने एक समाधानही आहे की प्रत्येक महिलेला सुद्धा खूप बरं वाटतंय आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा, त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा खरोखरच खूप अविस्मरणीय असा आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणाने त्यांचे आशीर्वाद घेताना आम्हाला सुद्धा खूप बरं वाटत आहे की अशा प्रकारची ही योजना जवळजवळ स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या प्रथमच कुठल्या सरकारने असं महिलांच्या खात्यामध्ये थेट पैसे, तेही फक्त 15 दिवसामध्ये फॉर्म भरल्यानंतर 15 दिवसामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत। आणि आपण बघितलं असेल अनेक योजना येतात जातात पण त्या आपल्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाहीत, पण ह्या विविध योजना ज्या माननीय शिंदे साहेब आणत आहेत तर त्या नुसतं आणतच नाही आहेत तर त्या थेट त्याचा लाभ सामान्य माणसांना मिळताना दिसतो आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच सामान्य माणसामध्ये एक चांगलं वातावरण आहे। आता मी सुरुवात केलेलं आहे, जवळजवळ आता ह्या कर्मसंकेत सोसायटीमध्ये जवळजवळ आता एक 4थी माझी भेट आहे आणि अशा अजून आता दिवसभरामध्ये जेवढ्या भेटी शक्य होईल तेवढं करणार आणि बाकी उर्वरित प्रत्येक प्रभाग नुसार सुद्धा प्रत्येकाला भेट देण्याचं प्रयोजन आहे। धन्यवाद। शशिकांत माने, कुर्ला नेहरूनगर इथं राहते आणि आता जे आम्हाला मागच्या महिन्यात जे पैसे भेटले लाडकी बहीण योजनेचे, तर त्याबद्दल शिंदे सरकार, आपले मंगेशजी कुडाळकर यांचं सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानते आणि सर्व महिलांना आम्हाला जो मान मिळवून दिला त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभार मानते आणि इथून पुढे जे आता येणारे जे निवडणुका आहेत त्याच्यामध्ये त्यांना निवडणुकीमध्ये त्या यश मिळो आणि हीच आमच्याकडून त्यांना मनपूर्वक शुभेच्छा। खूप छान वाटतं की ह्या योजनेमुळे मला, माझ्या मुलांना खूप फायदा झाला आणि त्यामुळे कसं माझ्या मुलांना मी वेगवेगळे क्लासेस लावू शकते, जेणेकरून हसबंड कसे बोलतात की नाही हा क्लास लावला आहे ना, ठीक आहे बस झालं, पण लोकांकडे बघितल्यानंतर असं वाटतं आपल्याही मुलाला ते भेटलं पाहिजे। ह्याच्यामुळे मला ह्याच्यातून खूप फायदा झाला। याचा तर खूप आनंद होतो आहे की ते आमच्यापर्यंत आले, त्यांनी विचारपूस केली, ताई तुला ह्या योजनेचा लाभ झाला का, याच्यामुळे मला आणखीनच आनंद झाला, भरभरून आलं आहे। शिंदे सरकारला असं सांगेल की ह्या योजना दिल्यात याच्यामुळे आमच्यासारख्या बऱ्याच महिलांना लाभ झाला आहे, खेडोपाडी ही योजना पोचली, अशाच योजना तुम्ही आणत राहा, आम्ही बहिणी तुमच्या पाठीमागे आहोतच आणि सगळं आपलं भारतच तुमच्या पाठीमागे आहे। सर्वप्रथम जय श्रीराम सर्वांना आणि मुख्यमंत्र्यांचे पण खूप आभार की त्यांनी आमच्यापर्यंत, महिलांपर्यंत ह्या सगळ्या योजना राबवल्या आणि त्यांच्या सर्वांचे पण खूप आभार आणि साहेबांचे पण खूप आभार की ते आमच्यापर्यंत आलेत आमची विचारपूस करण्यासाठी। एक भाऊ म्हणून असं कुठेच पाहण्यात नाही आलं की ते स्वतः विचारपूस करण्यासाठी आलेले आहेत, त्यामुळे असा आमदार होणे नाही आणि आता आम्हाला आणखीन अपेक्षा आहे सरांकडून आणि आमच्या कर्मसंकेतसाठी, बिल्डिंगसाठी सुद्धा त्यांनी खूप त्यांनी योगदान दिलेलं आहे आणि ते वेळोवेळी योगदान करत असतात। आमचं इतकं सुंदर मंदिर त्यांनी बांधून दिलं आम्हाला निळकंठेश्वरचं, त्याच्यापासून खूप अभिनंदन आणि खूप आभार। शिंदे सरकारांचे पण खूप आभार आणि त्यांना पण खूप मनापासून धन्यवाद की एक बहीण म्हणून, हक्काचा भाऊ म्हणून आम्हाला त्यांनी पाहिलं, त्याच्यासाठी पण त्यांचे खूप आभार। माझ्यासारख्या हँडिकॅप महिलांसाठी शिंदे सरकारकडून हे जे मिळालेले आहेत लाडक्या बहिणीचे पैसे, त्याच्यामुळे ना खूप म्हणजे माझ्यासारख्या बहिणींना खूप म्हणजे आधार झालेला आहे ह्या पैशांचा। त्यांना म्हणजे असं खूप म्हणजे काही शब्दात सांगताच येणार नाही असं हे झालेलं आहे। छान वाटतंय हे सरकार म्हणजे असंच कायम राहू दे, असंच हे सरकार टिकून, हेच माझं म्हणणं आहे, बाकी काहीच नाही। पैसे भेटल्याबद्दल धन्यवाद, मी सगळ्यांचे आभार आहे। शिंदे सरकार तसेच माननीय श्री आमदार मंगेश कुडाळकर साहेब यांनी ज्या योजना राबवल्यात त्याबद्दल त्यांचे पण आभार। शिंदे सरकारच्या आम्ही सतत पाठीशी आहोत।
CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।